बीडमधील गेवराई मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार बदामराव पंडित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आज दुपारी मातोश्रीवर बदामराव पंडित यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती संचालक, सरपंच यांच्यासोबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतात। तर माजी राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। याचबाबत आपल्याला अधिक माहिती देतात हेमंत बिरजे। हेमंत, काय सांगाल या सगळ्या घटनेबद्दल? नाराजी असल्याचं कळतंय, स्वतःच्या आमदाराविरोधात पर्याय दिल्यानं बदामराव हे शिवसेनेत प्रवेश करतात, काय सांगाल? बदामराव पंडितांनी आज पूर्णपणे शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्याबरोबर आज जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांना आश्वासन दिलं अशा पद्धतीची माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसचे ते माजी राज्यमंत्री होते बदामराव पंडित, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक, खरेदी विक्री संचालक, सरपंच सेवा सोसायटी चेअरमॅन हे सर्वजण त्यांच्याबरोबर आहेत असं त्यांनी दावा केलाय। त्यामुळे दुपारी 12 वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे। या पक्षप्रवेशामुळे बीड जिल्ह्यामधलं जे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं अशा पद्धतीचं बोललं जातं आणि शिवसेनेची एक प्रकारे वेगळी ताकद तिथे निर्माण होणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। या बदामराव पंडितांचा फायदा आता जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला किती होतो हे पाहणं गरजेचं आहे। नक्कीच हेमंत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर राष्ट्रवादीला बीडमध्ये मोठं खिंडार पडल्याचं समोर आलंय। अनुभवी असलेले असे हे बदामराव पंडित शिवसेनेत प्रवेश करतात, त्यामुळेच राष्ट्रवादीला निश्चितच बीडमध्ये एक मोठं खिंडार पडल्याचं समोर आलंय। तर याचाच फायदा शिवसेनेलाही होऊ शकतो।